नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय, त्यांचे परिपत्रक, आदेश, आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्या बातमी पाहण्यासाठी आणि इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते। अशाच माहितीसाठी कृपया आपण महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा। आयटकचा गडचिरोली जिल्हा परिषदवर आज विशाल मोर्चा धडकला। आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या या मागणीचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन संलग्न आयटक गडचिरोली जिल्हा कौन्सिलच्या वतीने आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, किमान वेतन लागू करा, दिवाळी बोनस दरवर्षी 2000 रुपये देण्यात यावे, कोरोना थकीत मानधन ग्रामपंचायत, नगर परिषद व नगर पंचायत कडून तातडीने देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड विनोद जोडगे पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 7 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर विशाल मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले। धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष कॉम्रेड विनोद जोडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सप्टेंबर 2018 पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नसून कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक कडून महत्त्वाचे काम करून घेतल्यानंतर सुद्धा 31 महिन्याचा दरमहा 1000 रु. थकीत मोबदला आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत, नगर परिषद व नगर पंचायतने दिलेला नाही। त्याची तातडीने अंमलबजावणी करावी। कोरोना नंतर ज्या कामाचा मोबदला शासन स्तरावरून मिळत असे त्या कामाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये मोफत मध्ये शक्तीने राबवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे। त्यामुळे मानधन वाढीकरता केंद्र शासनाचे विरोधात मोठा लढा लढणे गरजेचे आहे। गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे। आशा व गट प्रवर्तक यांना रिटायरमेंट नंतर 5 लाख रुपये ग्रॅज्युटी, 10,000 रुपये मासिक पेन्शन व 2000 रुपये दिवाळी बोनस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना मिळावा। तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करण्यात यावे। योजना व्यतिरिक्त कामे सांगू नये, विना मोबदला कोणत्याही कामाची आशा व गट प्रवर्तक यांना शक्ती लागू नये। डिसेंबर पासून वाढीव मानधन थकीत आहे, तो त्वरित कोणत्याही प्रकारची कपात न करता देण्यात यावा। याशिवाय अन्य मागण्या यावेळी आंदोलनात करण्यात आल्या। महाभारत न्यूज इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते। अशाच माहितीसाठी कृपया आपण महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा। आंदोलनाचे नेतृत्व आयटक राज्य सचिव कॉम्रेड विनोद जोडगे, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड देवराव चवळे, संघटक चुनीलाल मोटघरे, संघटनेच्या जिल्हा सचिव कॉम्रेड सरिता नैताम, कार्याध्यक्ष विद्यादेवी येजुलवार, छाया शेडमाके, माया कांबळे, करुणा गुरनुले, किरण गजबिये, सपना पट्टेम, लक्ष्मी कवडो, उज्ज्वला चांदेकर, शीला टेकाम, सुरेखा तोटावार, निवृत्ता सयाम, अंतकला जाळे, किरण गांधारे, सपना मजुमदार, अनुप्रिया भसारकर यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या चळवळीला कमजोर करण्याकरता मानधनाची तफावत ठेवून द्वेष निर्माण करण्याचा घाट महायुती सरकारने केला। त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून राज्य शासनाला भविष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील असे कॉम्रेड देवराव चवळे यांनी सांगितले। केंद्र सरकार व राज्य सरकार नवीन कामगार कायदे लागू करत असून त्यामधून कामगारांना किंवा कामगार चळवळीला मोठे धोके उत्पन्न होणार असून त्याविरुद्ध केंद्र, राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध कामगारांनी आयटकचे नेतृत्वात संघटितपणे लढा लढणे गरजेचे आहे। येत्या 27 व 28 एप्रिल 2025 रोजी आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आयटकचे राज्य अधिवेशन गोंदिया जिल्हा येथे आयोजित केला असून पहिल्या दिवशी होणाऱ्या विशाल रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड सरिता नैताम यांनी केले। सदर आंदोलनात यावेळी जिल्हाभरातील बहुसंख्येने आशा व गट प्रवर्तक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्या बातमी पाहण्यासाठी आणि इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते। अशाच माहितीसाठी कृपया आपण महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा।